नवरात्रीचा चौथा दिवस व रंग होता येलो. मीही येलो कलरची साडी घालून मंदिरात जाण्यासाठी निघाले. जातेवेळी या देवीचं दर्शन घेतलं व मंदिरात गेले. मंदिर तर खूप छान सजवलेलं होतं. आतमध्ये ही फुलांचं डेकोरेशन हे खूप सुंदर दिसत होतं. मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं व बाहेर येऊन परडी भरली. एवढी गर्दी असून सुद्धा मंदिरात मात्र वेगळी शांतता असते. घराच्या जवळच्याच मंदिरामध्ये मी गेले होते. मंदिर खूप मोठं आहे. गर्दीही भरपूर प्रमाणामध्ये होती. आम्ही दर्शन करून बाहेर आल्याबरोबर तिथे आरतीही सुरू झाली. मग म्हटलं आरती करून जावे म्हणून तिथेच थांबलो. मंदिराला डेकोरेशन एवढं छान केलेलं आहे की ते पाहून मन अगदी प्रसन्न झालं. नवरात्रीचे हे 9 दिवस कधी संपतात कळत सुद्धा नाही. नवरात्रीनिमित्त ते यात्राही भरलेली असती. आता हे असे स्टॉल्स एरवी तर पाहायला मिळत नाहीत. ते फक्त यात्रेच्या ठिकाणीच पाहायला मिळतात. तसं इथे मला काही घ्यायचं नव्हतं, पण पिल्लूसाठी काही खेळण्या घ्यायच्या होत्या म्हणून त्याने यातली असे छोटे छोटे कार्स होते ते कार घेतल्या. एवढ्या छान छान गोष्टी दिसायला लागल्या की मन मात्र कंट्रोल होत नाही आणि मीही काही गोष्टी घेतल्या. त्या तुम्हाला मी नंतर कधी तर दाखवेल. हे क्लिप वगैरे परत काही खेळणे घेतल्या. आता या गोष्टी पाहिल्यानंतर यामध्ये बसावंसं तर वाटणारच. छान अशा मोठ्या मोठ्या राईड पण आलेल्या होत्या. त्यामध्ये हा आकाश पाळणा मला तर खूप आवडतो. संपूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही जवळच्याच एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो. बऱ्याच दिवसानंतर या महादेवाच्या मंदिरात जाणं झालं. इथे आल्यानंतर मात्र पिल्लूचं एकच काम चालू होतं, घेतलेल्या गाड्यांसोबत खेळणं. बऱ्याच दिवसापासून मला ही अशी चाळणी घ्यायची होती. यात्रेमध्ये ती स्वस्त मिळाली म्हणून घेतली. घरी आल्यानंतर मिस्टरांसाठी व पिल्लूसाठी खिचडी बनवली व माझ्यासाठी उपवासाचा फराळ बनवला. येतेवेळी भरपूर अशा भाज्या घेऊन आलो होतो. त्या स्वच्छ करून ठेवल्या. कपड्यांची इस्त्री करून दिवसाचा शेवट केला. असाच होता आजचा दिवस. चलो बाय.